कोकणातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी डिजिटल आणि ग्रीन शाळांचा दुहेरी संकल्प मांडत माणगाव तालुक्यातील विविध शाळांना डिजिटल शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं आहे। वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र संचलित कैलासवासी विजया गोपाळ गांधी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा उत्तेकखोल येथे कार्यक्रम उत्साहात पार पडला। आमदार निधीतून आयोजित या उपक्रमांतर्गत शाळांना संगणक, सीपीयू, मॉनिटर, प्रिंटर आणि डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक अत्याधुनिक साहित्य प्रदान करण्यात आले आहे। यावेळी बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी म्हटले की आजच्या काळात प्रत्येक शाळा ई-स्कूल होणं आवश्यक आहे, मात्र त्यासोबतच त्या ग्रीन स्कूल देखील झाल्या पाहिजेत। शाळांनी ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी सोलार प्रणालीचा अवलंब करणं ही काळाची गरज आहे। जिल्हा परिषद शाळांच्या विजेच्या बिलाचा भार अनेकदा ग्रामपंचायतीवरती पडत असल्याचं लक्षात घेता या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून शाळांवरती सोलार पॅनल बसवण्याचं आवाहन केलं आहे। ज्या शाळांना सोलार प्रकल्पाची आवश्यकता आहे त्यांनी याबाबत प्रस्ताव सादर करावेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे।